रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, युग पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. ते म्हणतात, जगाच्या पाठीवर कुठं देव असेल किंवा नसेल, परंतु तो भारतामध्ये 100% असलाच पाहिजे, कारण त्याशिवाय एवढी ही व्यवस्था चालू शकत नाही. मित्रांनो, आपल्या देशाची लोकशाही, मित्रांनो आपल्या देशाची शासन व्यवस्था, आपल्या देशाची सिस्टम म्हणजे एक अशा प्रकारची खिचडी झालेली आहे. आणि या खिचडीमध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात आणि याला कंट्रोल करणारी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचं नाव आहे RSS. मित्रांनो, RSS म्हणजे भारतीय जनता पार्टी, मित्रांनो RSS म्हणजे काँग्रेस, मित्रांनो RSS म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रांनो RSS म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, जोपर्यंत आपण अशी सरळ सरळ मांडणी करणार नाही, जोपर्यंत रोखठोक बोलणार नाही, जोपर्यंत सत्य बोलणार नाहीत, तोपर्यंत सत्य लोकांना समजणार नाही. मित्रांनो, काल ध्रुव राठी यांचा व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये इज डेमोक्रेसी ओव्हर इन अवर कंट्री या विषयावर जे आपलं मत मांडलं, मित्रांनो ती नाण्याची एक बाजू होती. मित्रांनो, जोपर्यंत आपण नाण्याच्या दोन्ही बाजू पाहत नाही तोपर्यंत आपल्याला नाणं समजणार नाही आणि त्याशिवाय नाणं पूर्ण होत नाही. मित्रांनो, केवळ समस्या सांगून नाण्याची एक बाजू दाखवून आपण आपल्या समस्या सोडवू शकणार नाहीत, आपण आपली लोकशाही वाचवू शकणार नाहीत. येथील जी विषमतावादी व्यवस्था आहे, येथील जी मनुवादी व्यवस्था आहे, जी हजारो वर्षांपासून या देशामध्ये आहे, हा जो सांस्कृतिक लढा आहे, हा जो सामाजिक लढा आहे, हा जो राजकीय लढा आहे, हा जो धर्मसत्तेचा लढा आहे, हा जो अर्थसत्तेचा लढा आहे, तो मुळापासून जोपर्यंत आपण समजून घेणार नाहीत, जोपर्यंत हे विषाचं मूळ या देशामध्ये आहे, तोपर्यंत हे विषाचं मूळ हे असंच विष पेरत राहणार. आणि मग आपण वरवर कितीही त्या झाडाची जरी छाटणी केली तरी ते झाड परत फुटत राहणार आणि परत परत वाढत राहणार. आणि मग अशामध्ये आपण केवळ वरवरच्या चर्चा करत आहोत का याचा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ध्रुव राठी यांच्या व्हिडिओचं स्वागत आहे, त्यांच्याबद्दल त्या व्हिडिओबद्दल कसलंही दुमत नाही. या व्हिडिओमध्ये त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं आणि संविधानाची जी मूल्ये आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, आणि ती मूल्ये माणसाच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात आचरणामध्ये सुद्धा आली पाहिजेत, हे जे त्यांनी मांडलं त्याचं अगदी 100% समर्थन आहे, त्याबद्दल कसलंही दुमत नाही. परंतु मित्रांनो, केवळ आपल्याला वरवरची छाटणी करून जमणार नाही, आपल्याला हे विषाचं झाड मुळासकट उपटून टाकावं लागेल, त्याची पाळं मुळं जाळून टाकावी लागतील, त्याशिवाय या समस्या सुटणार नाहीत. या RSSची पाळेमुळे केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हे तर काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहेत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे मित्रांनो, जोपर्यंत मुळापासून आपण ही समस्या समजून घेणार नाहीत, जोपर्यंत आपण या रोगाचं निदान करणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्यावरचं जालिम औषध देता येणार नाही, हे लक्षात घ्या. आता आपण जो 1 नंबरचा जो विषय घेतलेला होता की अजित पवार यांचं माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी समर्थन का केलं, आता अनेक जणांसाठी ही नवीन बातमी आहे. काही जण म्हणतील की कुठं समर्थन केलं, दाखवा, त्यांची एक तरी क्लिप दाखवा. मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी वर्धा येथे केलेलं भाषण परत ऐका. मी स्वतः त्यांचं ते भाषण टाकलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जे विरोधी पक्षाचे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत त्याबद्दल म्हटलेलं आहे. त्यामध्ये कोणत्याही नेत्याचं नाव जरी नसलं तरी त्यामध्ये अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तुम्हाला जर जेलमध्ये जाण्यापासून वाचायचं असेल, केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या घरच्यांना सुद्धा जेलमध्ये जाण्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये गेलंच पाहिजे. मित्रांनो, येथे केवळ अजित पवार यांचं नाव मी केवळ एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी कोणाचं नाव जरी घेतलेलं नसलं तरी त्यामध्ये अजित पवार सुद्धा येतात. आता मित्रांनो, यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अजित पवारांचं समर्थन केलं की विरोध केला, तर यावर माझं मत जर विचारलं तर मी सांगू शकतो की यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अजित पवारांचं समर्थन केलेलं आहे. कारण मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी फुटण्याच्या अगदी अगोदरपासून म्हणत आहेत की तुम्ही एकत्र या, माझ्यासोबत या,
मी तुम्हाला वाचवू शकतो. परंतु या लोकांनी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं त्यावेळेस ऐकलं नाही. आणि मग मित्रांनो, अशा वेळी ऐकायचं नाही, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं महत्त्व ओळखून घ्यायचं नाही. मग अशा वेळी जर तुम्हाला वाचायचं असेल, केवळ तुम्हालाच नाही, तुमच्या नंतर तुमची पत्नी, मुलं हे सर्वजण जर जेलमध्ये जाणार असतील तर मित्रांनो, तुम्हीच सांगा, तुम्ही स्वतः ऐकणारे जर अजित पवार यांच्या जागी असते, तुम्ही स्वतःला 2 मिनिट कल्पना करून ठरवा की मी अजित पवार आहे. आणि जर तुमच्यावर जर अशी वेळ आली की तुमच्यामुळे तुम्हाला, तुमच्या मुलाला, तुमच्या पत्नीला जेलमध्ये जावं लागेल, तर मित्रांनो, त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलं काय वाईट आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन जर उपमुख्यमंत्री पद भेटत असेल, तुमची जेलवारी चुकत असेल, तुमची साधन संपत्ती आहे तेथे राहत असेल, त्यामध्ये वाढ होत असेल, तुमच्यावरचे सर्व आरोप गुंडाळून ठेवले जात असतील आणि तुम्हाला गुलामीची का होईना परंतु सत्ता भोगायला लागत असेल, तर ते जेलपेक्षा 1000 पट भारी आहे. आणि हे उपरोधात्मक विधान आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं. हे विधान समजायला किंवा समजून घ्यायला माणसाच्या मेंदूमध्ये बुद्धी असावी लागते. आता मित्रांनो, ध्रुव राठी यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. परंतु मला जे मांडायचं आहे त्यामध्ये त्यांनी मोदींना हुकुमशहा म्हणून प्रेझेंट केलेलं आहे, मोदी आणि शहांना हुकुमशहा म्हणून प्रेझेंट केलेलं आहे. परंतु मित्रांनो, माझं अगदी असं स्पष्ट मत आहे, नरेंद्र मोदी हे काहीही नाहीत. मित्रांनो, तुम्ही नसरुद्दीन शहा आणि सुनील शेट्टी यांचा मोहरा चित्रपट पाहिलेला असेल. त्यामध्ये नसरुद्दीन शहा दिसत असून सुद्धा आंधळ्याचा रोल करतो आणि स्वतःला खूप साधू सज्जन असल्यासारखा दाखवतो. आणि त्याआडून सुनील शेट्टीला मोहरा बनवून त्याचं जे काम आहे ते करून घेतो. आणि खरी सत्ता, खरी पॉवर नसरुद्दीन शहाकडे असते. अगदी त्या पद्धतीने नरेंद्र मोदी हे केवळ चेहरा आहेत. नरेंद्र मोदींकडे कसलीही पॉवर नाही, कसलीही सत्ता नाही, कसलेही अधिकार नाहीत. मित्रांनो, ही व्यवस्था चालवणारे, ही सत्ता चालवणारे, ही पॉवर फक्त RSS कडे आहे, फक्त मोहन भागवतांकडे आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, ज्या पद्धतीने आज देशाची वाटचाल सुरू आहे, ज्या पद्धतीने मनुस्मृतीचा पार्ट 2 आणण्याचा यशस्वी डाव या देशामध्ये आखला जात आहे, केवळ आखला जात नाही तर तो यशस्वीपणे राबवला जात आहे. आणि या सर्वामध्ये नरेंद्र मोदी हे केवळ एक वरवरचे बाहुले आहेत. जशी कळसूत्री बाहुली असती किंवा लक्ष्मीकांत बेर्डे त्याच्या चित्रपटामध्ये ज्या बाहुलीचा वापर करतो, बोलकी बाहुली, अगदी त्याप्रमाणे नरेंद्र मोदी हे केवळ एक बोलका पोपट आहेत. आणि हे सर्व बोलायला लावणारी आहे RSS. आता तुम्ही म्हणता ना, या RSSची पाळेमुळे काँग्रेसमध्ये कसं काय? आता मित्रांनो, मध्य प्रदेशमधील कमलनाथ माहीत असतील, जे काँग्रेसमध्ये आहेत, मुख्यमंत्री लेवलचा माणूस आणि काँग्रेसमधील सर्वात वजनदार माणूस, हा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री समोर अगदी लोटांगण घेतो, अगदी त्याला शरणम लोटांगणम वंदनम करतो. असे अनेक छुपे संगी काँग्रेसमध्ये आहेत आणि असे अनेक छुपे संगी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर राजेश टोपे. स्वतः शरद पवार आणि अदानींचे काय संबंध आहेत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, आपला हा लढा जसा राजकीय आहे, तसाच तो सांस्कृतिक आहे, तसाच तो सामाजिक आहे, तसाच तो धार्मिक सुद्धा आहे. कारण आपल्याला सगळ्या बाजूने गुलाम बनवलं गेलेलं आहे. जोपर्यंत आपण ही सर्व लढाई सर्व अंगाने पाहणार नाहीत, सर्व बाजूने आपल्यावर आक्रमण झालेलं आहे. आता मित्रांनो, मी कालच व्हिडिओ बनवलेला होता की मराठ्यांनो सत्ता ताब्यात घ्या. त्यावर मित्रांनो मला एक कॉमेंट आली की आतापर्यंत काय मोगलांच्या हातामध्ये सत्ता आहे का? मुख्यमंत्री मराठ्यांचा आहे, मंत्री मराठ्यांचे आहेत, मग सत्ता मराठ्यांची नाही का? मित्रांनो, यालाच RSSचं षड्यंत्र म्हणतात आणि हे लोकांना समजत नाही. एकनाथ शिंदे हा 100% RSSचा माणूस आहे. तो केवळ जातीने मराठा असून काय उपयोग? जम्मू काश्मीरला पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि तो पुतळा बसवण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं योगदान होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये तेथील गव्हर्नरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला
आणि त्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं योगदान रामदासाला देऊन टाकलं आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प ऐकत बसले. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये जो शिरलेला व्हायरस आहे तो RSSचा आहे. असा माणूस कोणत्याही जातीचा नसतो हे लक्षात घ्या. मित्रांनो, मुळात कोणतीही जात असेल, मराठा असेल, माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, महार असेल, मांग असेल, चांभार असेल, सुतार असेल, लोहार असेल, या सगळ्या जाती माणसाने बनवलेल्या आहेत. या सर्व जातींचा उगम हा फार फार तर 2000 वर्षांच्या आतला आहे. त्याच्या पलीकडे गेलो तर आपण माणूस म्हणून सगळे एक आहोत. मग अशामध्ये आपण माणूस म्हणून कोणाच्या बाजूने आहोत? आपल्या डोक्यामध्ये विचार कोणता आहे? माणुसकीचा आहे की RSSचा आहे हे लक्षात घ्या आणि त्यावरून वर्गवारी करावी लागते. आणि त्यावरून जर वर्गवारी केली तर अगदी सहज लक्षात येईल की मुख्यमंत्री हा मराठ्यांचा नाही. कारण त्यांच्या डोक्यामध्ये जे सॉफ्टवेअर भरलेलं आहे ते RSSचं भरलेलं आहे, ते मनुवादी भरलेलं आहे. आणि अशामध्ये सध्या ज्या प्रचलित जाती आहेत त्यावरून जर तुम्ही त्याचं वर्गीकरण कराल तर यामध्ये तुमची 100% फसवणूक होणार आहे. आणि हे लोकांच्या लक्षात येत नाही. मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मला यामुळे आवडतात कारण ही सर्व मांडणी ते करतात. परंतु या विरोधी पक्षांना, या राजकारण्यांना यांच्यामध्ये सुद्धा मनुवाद भरलेला आहे. या लोकांना हे समजायला तयार नाही, हे कळायला मार्ग नाही. ठीक आहे ना, कोणताही माणूस 100% परफेक्ट नसतो. तसे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा 100% परफेक्ट नसतील, परंतु त्यांची विचारधारा परफेक्ट आहे. त्यांना आपले शत्रू कोण, मित्र कोण, येथील व्यवस्था काय हे तर 100% माहीत आहे. त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला आपल्या देशातील लोकशाही समजून घ्यायची असेल, ही व्यवस्था समजून घ्यायची असेल, नरेंद्र मोदी आणि अमित शहाची जर हुकुमशाही पाहायची असेल, समजून घ्यायची असेल, तर आपल्याला हे मुद्दे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आज संपूर्ण व्यवस्था, मग ती निवडणूक आयोग असेल, ED असेल, CBI असेल, शिक्षण असेल, धर्म असेल, संस्कृती असेल, प्रत्येक गोष्टीवर RSSचा कब्जा आहे, मोदीचा नाही. जोपर्यंत आपण ही मांडणी करणार नाही, जोपर्यंत आपण हा आधुनिक मनुवाद लोकांसमोर मांडणार नाहीत, तोपर्यंत ध्रुव राठी यांनी असे हजारो व्हिडिओ बनवून सुद्धा काही फरक होणार नाही, जोपर्यंत आपण मुळावर घाव घालणार नाहीत. मित्रांनो, ध्रुव राठी यांनी व्हिडिओ बनवला, 80 लाख लोकांनी बघितला, संपूर्ण जगातील लोकांनी बघितला. पण त्यामुळे फरक काय, चेंज काय, बदल काय? त्यामुळे या समस्या जर मुळापासून समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला अगोदर आंबेडकर वाद समजणं गरजेचं आहे. आंबेडकर वाद म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी सांगितलेली संविधानिक मूल्य, जी मूल्ये बुद्ध, शिवराय फुले, शाहू आंबेडकर या विचारधारेवर आधारित आहेत. आणि जोपर्यंत विरोधी पक्ष ही विचारधारा घेऊन पुढे चालत नाहीत, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या हुकुमशाहीला आव्हान देऊ शकणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. सविस्तर अजून नंतर कधीतरी बोलेल. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम, जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.